नमस्कार मित्रांनो, मी मुनेश विचार वर्तुळ यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। रोजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला थोडासा वेळ शांततेसाठी स्वतःसाठी हवा असतो। शहराच्या गर्दीपासून, गोंधळापासून, प्रदूषणापासून दूर कुठेतरी एक असं ठिकाण जेथे शुद्ध हवा, हिरवळ आणि स्वच्छता अनुभवता येईल। असंच एक सुंदर ठिकाण आहे पेंगलीपुरण गाव। हे जगातील सर्वात स्वच्छ हिंदू गाव म्हणून प्रसिद्ध आहे। पेंगलीपुरण हे गाव इंडोनेशियातील बाली बेटावर वसलेला आहे। इंडोनेशिया हा जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश असला तरी इथे हे एक गाव आहे जे 100% हिंदू धर्मियांचं आहे। हेच या गावाचं सर्वात वेगळं आणि विशेष वैशिष्ट्य आहे। हे गाव बालीच्या बंगाली जिल्ह्यात डोंगर रांगामध्ये शांत हिरवळीत वसलं आहे। संपूर्ण गाव इतकं सुंदर आणि स्वच्छ आहे की पाहणारा पहिल्याच नजरेत गावाच्या प्रेमात पडतो। पेंगलीपुरण हे जगातील सर्वात स्वच्छ गावांपैकी एक मानलं जातं। रस्ते आरशासारखे चमकणारे, सुबक घरांच्या ओळी आणि सर्वत्र फुलांच्या बागा। या गावात प्रत्येक गोष्ट नियोजनबद्ध आणि सुशोभित आहे। गावातील स्वच्छतेचं रहस्य म्हणजे इथले कडक नियम आणि ग्रामस्थांचा शिस्तप्रिय दृष्टिकोन। इथे कचरा कुठेही टाकण्यास सक्त मनाई आहे। प्रत्येक घरामध्ये कचरा वेगळा केला जातो। सेंद्रिय कचऱ्यांचं कंपोस्टमध्ये रूपांतर केलं जातं, तर प्लास्टिक आणि इतर अविघटनशील कचरा पुनर्वापरण्यासाठी पाठवला जातो। विशेष म्हणजे धूम्रपान फक्त ठरलेल्याच ठिकाणी करण्याची परवानगी आहे आणि मद्यपान पूर्णपणे बंद आहे। या गावातील महिलाही स्वच्छतेच्या मोहिमेत अगदी सक्रिय आहेत। दर महिन्याला त्या एकत्र येऊन गावभरातील कचरा गोळा करतात आणि त्याचं योग्य व्यवस्थापन करतात। त्यामुळे पेंगलीपुरण केवळ स्वच्छतेचं नव्हे तर सामूहिक जबाबदारींचंही एक उत्तम उदाहरण आहे। गावात प्रत्येक घराचं एक छोटंसं मंदिर आहे। गावाच्या प्रत्येक कोपऱ्यात देवळं, फुलांनी सजलेले अंगण आणि पारंपरिक बांबूच्या भिंती असलेली घरे दिसतात। ही घरे एक सरळ रांगेत बांधलेली आहेत, ज्यामुळे गावात एक निसर्गसिद्ध समतोल आणि सौंदर्य दिसतं। विशेष म्हणजे या गावात कोणत्याही प्रकारच्या वाहनांना परवानगी नाही, त्यामुळे इथलं वातावरण अगदी शांत आणि प्रदूषणमुक्त आहे। इतकंच नव्हे तर हे गाव अंदाजे 700 वर्षांहून अधिक जुनं आहे आणि एवढ्या दीर्घ काळात इथे एकही गुन्हा नोंदवला गेलेला नाही। गुन्हामुक्त, प्रदूषणमुक्त आणि शांततेनं भरलेलं हे गाव म्हणजे खऱ्या अर्थाने आदर्श समाजाचं उदाहरण आहे। जर तुम्हाला पेंगलीपुरण गावाला भेट द्यायची असेल तर हे गाव देनपासारपासून सुमारे 45 किलोमीटर आणि बंगाली शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे। इथे जाण्याचा सर्वात सोयीस्कर मार्ग म्हणजे खाजगी कार किंवा बालीमधील ग्रॅब आणि गोजेक सारख्या राईड शेअरिंग ॲपचा वापर। हे गाव वर्षभर सकाळी 8 ते संध्याकाळी 7 या वेळेस पर्यटकांसाठी खुले असते। पेंगलीपुरणमध्ये पर्यटकांसाठी होमस्टेची उत्तम सोय आहे। वेगवेगळ्या दरांमध्ये उपलब्ध असलेल्या या होमस्टेमध्ये तुम्हाला पारंपरिक बाली खाद्यपदार्थ, घरचं जेवण आणि स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते। त्यामुळे हा प्रवास फक्त पर्यटन न राहता सांस्कृतिक अनुभव बनतो। एप्रिल ते ऑक्टोबर हा काळ या गावाला भेट देण्यासाठी उत्तम मानला जातो। या काळात हवामान आल्हाददायक असतं आणि हिरवळ आपलं पूर्ण सौंदर्य खुलवत असते। या गावाबद्दल आणि तेथील लोकांच्या शिस्तप्रियतेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून आम्हाला कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।